वामन किल्लेदार. हो माहिती आहे मला. अहो यांना कोण ओळखत नाही. सध्या टीव्हीवर गाजतायत ते. तुम्हाला जायला एकटीला जर भीती वाटत असेल मी जातो तिच्या बरोबर वामण्याशी बोलायला. पहिले आता मी जी नोकरी करणार आहे त्यात मला फक्त 12,000 रुपये मिळणार आहेत. दादा मला वामण्याने मागच्या टायमाला पाठीत खंजीर खुपसला आणि आता घर पडायची भाषा करतोय. फक्त तुम्ही एक काम करा, युगंधराबाईचा फोन नंबर तेवढा मला मिळवून द्या. मी बोलतो युगंधराबाईशी जे बोलायचं ते. वहिनी साहेब, तुमची परवानगी असेल तर एका विषयावर बोलायचं होतं. या घरात बोलायला सध्या वेगळा कुठला विषय आहे? वहिनी साहेब, हा वाद लवकरात लवकर मिटवायला हवा, नाहीतर वामनराव आपल्यापासून खूप दूर जातील. आणि साहेबांना मी चांगला ओळखतो. एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना की मग ती जुळवून आणणं फार अवघड होईल. मी बोलली यांच्याशी, ते काही ऐकून घ्यायला तयार नाहीये. मी काय म्हणतोय, तुम्ही थेट वामनरावांशीच बोला ना. यांनी मला त्यांची शपथ घातली आहे. आता तुम्हाला काय वाटतं, मी फोन केल्याशिवाय राहिले असते? शेवटची जी आशा होती तीही संपली. चला. या युगंधरा सरतापे कोण आहेत? म्हणजे मला कळलंय त्यांच्याबद्दल, पण त्यांचं काही करता नाही कळणार. म्हणजे तुमच्या पद्धतीने नाही, सरळ सरळ बोल. वहिनी साहेब, सरळ सरळ बोलून ऐकणाऱ्यातली बाई नाहीये ती. आणि मी त्यांच्याशी बोलले तर? तुम्ही तुम्ही नको. तुम्ही बोलणं योग्य होणार नाही, कारण ती बाई कधीही तिची पायरी सोडून खाली येऊ शकते. काय करतील? फार फार तर घालून पाडून बोलतील, फोन ठेवून देतील, एवढंच ना. पण साहेबांना कळालं तर? ही गोष्ट तुमच्या आणि माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला नाही कळणार. वहिनी साहेब, युगंधराबाई पातळ यंत्री बाई आहे. तुम्ही चांगल्या भावनेने काही बोलायला जाल, ती त्याचा कसा फायदा उठवेल सांगता येत नाही. वागणीस काका, मी एक साधी सुधी बाई आहे आणि माझ्या घरामध्ये आता वणवा पेटलाय. मी काय करू शकते? एकतर लांब थांबून तो वणवा पेटताना पाहू शकते, किंवा त्याच्यामध्ये घुसून तो विझवू शकते. आणि वणवा विझवायचा असेल तर त्याच्या 2 पावलं पुढे जाऊन मागे वळावं लागतं. काय करतील त्या? शेवटी त्या पण बाईच आहेत ना. आमची दुःख आम्हाला कळतात. नाही वहिनी साहेब, तुम्ही समजताय तेवढं सोपं प्रकरण नाहीये. तुम्ही मला फोन नंबर तर द्या, पुढचं मी बघते. हॅलो. हॅलो काका. काय ग, आज आठवण आली काकाची? काका, तू का वागला सर असा? तुझे कोणाशी काही वाद असले तरी त्याची शिक्षा मला का? तू वेडी आहेस का? अगं तुमच्या सगळ्यांपासून लांब येऊन मी मला शिक्षा नाही का दिली?
आणि तीच भुगतोय बाळा. काका घरी परत येणार आहे प्लीज. हे बघ अमृता, त्या घरी परत यायचे सगळे दूर आता मी कापून टाकलेत बाळा. माझ्याशी असलेलं नातं पण तोडून टाकलंस. खरं सांगू, सगळीच नाती तोडायचा खूप प्रयत्न केला, पण तुझ्याशी असलेलं नातं नाही जमलं. दिवसात किमान 10 वेळा तरी तुझा नंबर डायल करतो बाळा, मी कट करतो. सारखं वाटतं पुन्हा त्या घरात कोणी मला भिकारी, बेकार, नादान, नालायक तर नाही ना म्हणणार. काका अरे माझ्याशी तरी नको ना असं बोलूस. खूप त्रास होतो रे प्लीज. अमृता, मी वामन का कशी बोलत होते, आणि कोणाला काहीही प्रॉब्लेम असला ना तरी मी बोलणार. तो तुझा काका असला तरी माझा भाऊ नाही हे लक्षात ठेव. बाबा नका ना असं बोलू. मी फक्त माझं मत व्यक्त केलं अमृता. परिस्थितीचा फायदा घेऊन लोकांना कोंडीत पकडायला मी काही वामन किंवा अहिल्या किल्लेदार नाही. काकूचं माहिती नाही, पण माझा वामन काका तसा नाहीये. माझंही माझ्या एका लहान भावाबद्दल असंच मत होतं. बाबा प्लीज, 2 राजकारण्यांच्या भांडणात तुम्ही वामन काकाचं बळी नका देऊ. अहिल्या राजकारणी लायकी आहे का तिची? जानकी वहिनींना मी युगंधराबाईंचा नंबर दिलाय खरा, पण ही माझी चूक तर ठरणार नाही ना. कारण तसं झालं तर कदाचित खूप मोठी किंमत चुकवावी लागेल या चुकीची. नाही, पण जानकी वहिनी म्हणत होत्या तेही चुकीचं नव्हतं. जास्तीत जास्त काय होईल, युगंधराबाई वहिनींचा अपमान करेल आणि त्या अपमानाची बातमी तिच्याच पेपरमध्ये हेडलाईन म्हणून छापून आणेल. पण खरं तर तिच्या पेपरमध्ये जे छापून येतं त्याला असं कितीचं महत्व असतं. मला नाही वाटत मी काही चुकीचं वागलो. मी ज्या अर्थी जानकी वहिनींनी फोन घेतलाय त्या अर्थी काहीतरी चांगलंच घडणार. वहिनींमध्ये एक वेगळाच काहीतरी आत्मविश्वास आहे. साहेबांवरील हल्ल्यानंतर पेटून उठलेला महाराष्ट्र त्यांनी टीव्हीवरील 5 मिनिटाच्या भाषणात शांत केला होता. थोडक्यात काय तर मी काहीही चूक केलेली नाही. बोला कर्वे, काय काम काढलं? मला वाटलं माझा हसरा चेहरा पाहून तुम्हीच ओळखाल मॅडम. कर्वे, 12 महिने 24 तास तुमचा चेहरा असाच असतो. आपण अंत्ययात्रेला गेलो होतो तेव्हा सुद्धा तुमचा चेहरा असाच होता. मॅडम माझा चेहरा तसाच आहे. म्हणूनच म्हटलं ना, कळणार कसं की बातमी आनंदाची आहे का दुःखाची? सध्या तरी खूप आनंदाची. म्हणजे मी एक मिसाईल लॉन्च केले. कुठल्याही क्षणी ते किल्लेदारांच्या घरावर जाऊन पडू शकतं. मग काय सत्यनारायण घालण्याची वाट पाहताय? बोला पटकन. शाबाश कर्वे, एक दिवस तुम्ही जागरचे संपादक नक्की होणार. थँक्यू मॅडम. निघा आता.
येतो मॅडम. सुनीताई, तू वामन दादांना भेटून आलीस ना? काय बोलले ते? आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे, पण म्हणजे मी काहीच बोलले नाही. जे काही बोलायचं ते हेच बोलले. मला परशुदादांनी सगळं सांगितलंय, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. परत परत काय तेच बोलायचं नाही का? यांनी सांगितलंय ना तुला सगळं. अगं, पण वामन दादा असं कसं बोलू शकतात? अहिल्याताईंचं मी समजू शकते, पण काय सांगितलं यांनी तुला? ते मला म्हणाले की वामन दादा आणि अहिल्याताई तुम्हाला वाटेल तसं बोलले. मी उलट तपासणी करायची म्हणून नाही विचारत आहे, पण खरंच खूप वाईट वाटलं म्हणून विचारते. अगं जाऊ दे ना, माणूस बोलतो कधीतरी असं. पण वामन दादा असं उगीच बोलणाऱ्यातले नाही आहेत. वहिनी साहेब, बाहेर कोणीतरी आलंय. कोण आलंय? वहिनी साहेब, माहित नाही, पण कोणीतरी वकिलाचा माणूस आलाय. मोठ्या साहेबांना भेटायचं म्हणतोय. मी आले. सुमिताई, मी जाऊन येते का? हां. काय काम आहे तुमचं? मला नरसिंह किल्लेदारांना भेटायचं आहे. नाही, ते कळलं मला, पण काही काम आहे का? मला त्यांना कोर्टाची नोटीस द्यायची आहे. कोणी पाठवलं नोटीस? आमचे अशील वामनराव किल्लेदार यांच्या वतीने ही नोटीस द्यायची आहे तुम्हाला. आमच्या घरात अजून कायद्याचा मान राखला जातो म्हणून तुम्ही इथे उभे आहात. नाहीतर धूळ झटकावी तसं तुम्हाला आणि तुमच्या त्या अशिलाच्या नोटीसला बाहेर फेकून दिलं असतं. साहेब, मी एक नोकरदार माणूस आहे. उगाच माझ्यावर रागून काय फायदा? तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते कोर्टातच येऊन बोला ना. वाकणीस, हे जे कोणी माननीय आहेत त्यांना धक्के मारून बाहेर काढा. साहेब, त्याच्यावर ओरडून काय फायदा आहे? बघू दे. जाऊन सांगा तुमच्या अशिलाला, या घरातून बाहेर पडणारी धूळ सुद्धा त्याच्या वाट्याला येऊ देणार नाही. साहेब, मी तुमच्या कर्तृत्वाचा आदर ठेवून एवढंच बोलतो की आता जे काय ठरवायचं आहे ते कोर्टच ठरवेल. वाकणेस याला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगा, नाहीतर. साहेब, जा तुम्ही. पण असं काय याच्यामध्ये? तुझ्या त्या लाडक्या दिरानं मला नोटीस पाठवली आहे. माझ्या बायकोचे लुबाडलेले सगळेच्या सगळे दागिने परत करा म्हणून. खाली मुंडी पाताळ ढुंडी, शेवटी त्या घर कोंबड्यानं त्याची लायकी दाखवलीच. बघितलेस ना तुझ्या दिराचे प्रताप? आणि कुठे आहे ती आत्याबाई? कुठे आहे? जाऊन सांग तिला आणि म्हणो, ये बघ तुझ्या लाडक्यानं काय गुण उधळले ते. आणि काय हो वाकणीस, या घर भेद्यासमोर तुम्ही मला माझे गुण टेकायला सांगत होतात ना? मला काय वाटतं, हे त्या युगंधराबाईंनी 37 वर्षाचा टोणगा आहे तो. कोणाच्या बोळ्याने दूध प्यायचं त्याला बरोबर माहिती आहे. तर दाखवतो मी त्याला या घरावरचा हक्क पाहिजे ना.
हॅलो दादा बोल. अरे नोटीस पाठवायला लाज नाही वाटली मग फोन उचलायला लाज का वाटते? नोटीस? अच्छा, म्हणजे युगंधरा सरतापीच्या दलालाला आता राजकारण सुद्धा येऊ लागलं वाटतं. एक गोष्ट लक्षात ठेव वामन, आयुष्यभर बसून खाणाऱ्याला हेच धंदे सुचणार हे चांगलंच माहिती आहे मला. दादा बास, आतापर्यंत द्यायचा तेवढा खूप रिस्पेक्ट दिलाय मी तुला, पण आता हे माझ्यावरचे हे असले खोटारडे आरोप मी अजिबात सहन करणार नाही. म्हणजे तू आता तुझी लायकी दाखवायला सुरुवात केलीस तर? लायकी? घरात आलेल्या किल्लेदारांच्या सुनेशी काल तू कसा वागलायस ना ते मलाही कळलंय. त्यामुळे आता तू लायकी वगैरेच्या गप्पा करूच नकोस. म्हणून तू असा सूड उगवतोस? तो माझा स्वभाव नाही दादा, आणि मला खरंच या नोटिशीविषयी काहीही माहिती नाही. भिकाऱ्याच्या जिभेला पाणी सुटलं की त्याला हेच सुचणार. भिकारी? दादा तू भिकारी म्हणून घरातनं हाकलून दिलेला हा माणूस आता कशी का होईना पण 12,000 रुपयाची नोकरी करतो. त्यामुळे आता शब्द जरा जपून वापर. मला खूप काम आहेत. ठेवतो फोन. एवढं अर्जंटली बोलवलं, मला वाटलं तुझं वाटणं वगैरे बाजूला ठेव ना. लवकरात लवकर आपल्या PROला बोलवून मीडियात बातमी द्या. सगळी वर्तमानपत्र आणि चॅनल्स एकही राहिलं नाही पाहिजे. श्रीपूर मतदारसंघात तर बॅनर्स, होर्डिंग्स, SMS, पत्रक सगळ्या संपर्क माध्यमाचा वापर करा. विचारणार पण नाही कसली बातमी ती. 100% नरसिंहाचं वाटोळ होणार. सना, आता अशा बातम्या झळकतील की नरसिंह किल्लेदाराने स्वतःच्याच वहिनीचे दागिने केले हडप, किंवा कोर्टाने बजावली नोटीस, किंवा करोडपती आमदाराला सोन्याचा सूस. कोणाला सुचले? एवढं सुपीक डोकं आहे तरी कोणाचं? आजपर्यंत युगंधराला कधी चुकीची माणसं भेटलीच नाही. आणि हो, त्या कर्वेंचं तेवढं प्रमोशन करा. कर्व? आता मला कळलं हे सुपीक डोकं कोणाचं आहे. पण मी काय म्हणतो, म्हणजे मला असं वाटतं आपण काहीतरी वेगळा मार्ग शोधून काढू, म्हणजे नरसिंहाची फार धुळदाड उडवून टाकू. चला, एखादी बाई जेव्हा लढायचं ठरवते ना, तेव्हा तिची लढाईची शस्त्रही वेगळी असतात आणि शास्त्रही. किल्लेदारांच्या घरात चाललेल्या राजकीय नाट्याला आता वेगळंच वळण मिळालंय. कालपर्यंत अन्याय सहन करणाऱ्या अहिल्या किल्लेदारांनी पुरुषप्रधान संस्कृतीच्या दबावाला झुगारून आज स्वतःच्या हक्कासाठी नरसिंहराव किल्लेदार यांना कायद्याचा इज्जा दाखवलाय. हॅलो, हां बोला. हो, हे सगळं खरं आहे. नाही, मला त्यात काहीही चुकीचं वाटत नाही. कारण आज देशातली प्रत्येक स्त्री ही कुठल्या ना कुठल्या अत्याचाराला बळी पडली, आणि त्याविरुद्ध कोणीतरी आवाज उठवायला हवा. तो मी उठवला, इतकंच. हो, विरोध हा असाच राहणार. त्यामुळे तुम्हाला वाटेल ते छापा, मी त्याला आडकाठी करणार नाही. अहिल्या, अहिल्या काय चाललंय? तू दादाला नोटीस पाठवलीस? काय तमाशा आहे हा? काय? मी माझ्या हक्कासाठी लढतेय. खरं तर मी हे खूप आधी करायला हवं होतं, म्हणजे कोणी घरातून हकलून देण्याचा प्रसंगच ओढावला नसता. आणि मी तर फक्त माझे स्त्रीधन मागतेय. तू हे असलं राजकारण माझ्याशी खेळू नकोस. आणि तुला जर का तुझं सोनं हवंच होतं तर आपण घरातनं जेव्हा बाहेर पडलो तेव्हाच घेऊन बाहेर पडायला पाहिजे होतंस, किंवा मग नंतर जाऊन घ्यायचंस. ही नोटीस का पाठवलीस, आणि तेही मला न विचारता? माझ्या किरकोळ वस्तू आणायला गेले होते तर त्या मोलकर्णीचे तळवे चाटायला लावले होते.
दागिने आणायला गेले असते तर काय काय करायला लावलं असतं? काहीही करायला लावलं नसतं. सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. तसं समजा, पण भाऊजींना अद्दल ही घडलीच पाहिजे. काय बोलतेस तू? दादाचा फोन आला होता. दादा खूप चिडला होता फोनवर. त्यांना चिडण्याशिवाय काय जमतं? आता बघूया ना किती चिडतायत ते. या तुमच्या दोघांच्याही अहंकारामध्ये ना एके दिवशी माझा जीव जाणार आहे. जीव. थांबव अहिल्या, हे सगळं थांबव प्लीज. आता तुम्ही सगळ्यांनी देवाजवळ एकच प्रार्थना करा, या रागाच्या भरात वामन माझ्या समोर नको यायला. आणि जानकी, पुढच्या अर्ध्या तासात त्या अहिल्याचं जे काही सोनं आहे ते माणसाकरवी तिच्या घरी पोचतं करा. त्या वामन आणि अहिल्याच्या कापडाची एक चिंधी सुद्धा मला दिसता कामा नये. बाबा 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 लवकर चला, बातम्यांमध्ये तुमच्याबद्दल वाटेल ते दाखवत आहेत.